त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 28 सॉल्व करणार आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन SHM इज x इज इक्वल टू a cos ओमेगा टी प्लस π/6. तर डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे एका पार्टिकलचं जे सिम्पल हार्मोनिक मोशन करतं आहे. तर ते इक्वेशन आहे x इज इक्वल टू a cos ओमेगा टी प्लस π/6. इट्स स्पीड विल बी मॅक्झिमम ॲट अ टाईम. तर त्याचं स्पीड कोणत्या टायमाला मॅक्झिमम असेल सेकंदमध्ये, तर तो आपल्याला ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे हा 2020ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे π/6 ओमेगा, बी ऑप्शन आहे π/4 ओमेगा, सी ऑप्शन आहे π/3 ओमेगा आणि जे डी ऑप्शन आहे ते आहे π/2 ओमेगा. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करू आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक पार्टिकल दिलेलं आहे ज्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, जे सिम्पल हार्मोनिक मोशन करत आहे. त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला x इज इक्वल टू a cos इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस π/6 एवढं दिलेलं आहे तुम्हाला. ओके, तर आपल्याला मॅक्झिमम स्पीड कोणत्या टायमाला असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर एक काम करू, हा डिस्प्लेसमेंटचं आहे. डिस्प्लेसमेंटचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला काय भेटणार आहे, वेलोसिटी. मग याला आपण सर्वात पहिले काय करू, डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, काय झाला तर dx/dt. ए कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. पण जो डेरिव्हेटिव्ह घेणार आहे तो कोणाचा घेणार, तर कॉसचा घेणार. मग कॉस झाला तुमचा ओमेगा टी प्लस π/6. व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, इट इज वेलोसिटी. हा झाला तुमचा ए. तसाच कॉसचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय भेटेल तुम्हाला, -sin ओमेगा टी प्लस π/6. आणि पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा, तर या कंपोजिट फंक्शनचा, आणि तो काय ओमेगा टी प्लस काय असेल तर π/6. याचा काय करावं लागेल पुन्हा डेरिव्हेटिव्ह. हा मायनस साईन मी स्टार्टिंगला घेऊन टाकतो. मायनस साईन जर स्टार्टिंगला घेतला तर हा -a, आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, ओमेगा कॉन्स्टंट आहे, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. मग हा ओमेगा येईल आणि हा कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. मग याचं जे आन्सर असणार आहे ते ओमेगा, मायनस साईन ऑलरेडी बाहेर घेतला आहे, मारायला काय तर साईन ओमेगा टी प्लस करायला तर तुमचा π/6 घेतला. आता आपल्याला मॅक्झिमम वेलोसिटी लागणार आहे. मॅक्झिमम वेलोसिटीला किती टाइम आहे ते आपल्याला फाइंड करायचं. फॉर व्ही मॅक्स, हा जो साइन अँगल आहे, फॉर व्ही मॅक्स साइन ओमेगा टी प्लस π/6 जो आहे, ही टर्म तुमची मॅक्झिमम. साईनची व्हॅल्यू सगळ्यात मॅक्झिमम किती असते तर 1 असते. मग ही व्हॅल्यू जेव्हा 1 असणार आहे त्यावेळेस पॉसिबल आहे. आणि साईनची व्हॅल्यू 1 कधी असते तर तो असतो साईन π/2 रेडियनला, म्हणजे साईन 90 डिग्रीला आपल्या सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू असते. मग जो ओमेगा टी आहे, हा ओमेगा टी प्लस π/6 हा आहे तुमचा π/2 इतका असेल. याला जर कम्पेअर केलं तर बाय कम्पेअरिंग वी गेट, तर इथला जो अँगल आहे तो किती आहे तर ओमेगा टी प्लस π/6, आणि इकडचा जो अँगल आहे तो किती आहे तर π/2. आता π/6 इकडे काय आहे, प्लस आहे, राईट साईडला काय करा मायनस. मग ओमेगा टी इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, π/2 मायनस π/6. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, नाही तर मग याला 6 जर करायचं तर याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने डिवाइड, म्हणजे डिनोमिनेटर काय होणार आहे सेम. मग आपला ओमेगा टी येईल 3π मायनस पाय डिवायडेड बाय डिनोमिनेटर सेम झाला, मग तो काय झाला 6. मग याला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने डिवाइड केलं, 3 2 जा 6. ओके, आता 3π मधून पाय जर गेला तर तो किती येणार आहे, फक्त 2π. 2π डिवायडेड बाय काय आला 6, आणि 2 ने जर याला डिवायडेड केलं तर याचा आन्सर येणार आहे किती 3. तर झाला पाय डिवायडेड बाय किती 3 झाला. पण आपल्याला टी फाइंड करायचं आहे, पण ओमेगा नको आहे. ओमेगा इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घ्या डिवाइड. मग आपला जो टाइम पिरियड आहे ते किती भेटणार तर पाय डिवायडेड बाय 3 ओमेगा, ही आपलं टाइम पिरियड झालं. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या क्वेश्चनसाठी आपला करेक्ट मॅच या ठिकाणी आपल्याला भेटतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय तर टाइम पिरियड इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 3 ओमेगा, हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल.